नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर नुकसान भरपाई वाटप आता या 12 जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई वाटप ही सुरू होणार आहे. कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई ही मंजूर झालेली आहे, कोणत्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटणार आहेत, कोणते 12 जिल्हे आहेत, त्यानंतर किती निधी हा त्यासाठी मंजूर झालेला आहे, या सर्व गोष्टींची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्या शेजारील बेलचं बटन सर्वांनी प्रेस करा. सविस्तर माहिती आपण बघूयात. शेतकरी मित्रांनो, आता 3 GR ह्या ठिकाणी आलेले आहेत. वेगवेगळ्या विभागाचे 3 GR आलेले आहेत. त्यामध्ये कोणते कोणते जिल्हे आहेत ते आपण बघूयात. पहिला जो GR आहे या ठिकाणी दिलेला आहे राज्यात अमरावती विभागात. आता पहिला जो विभाग आहे अमरावती विभागात जून 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत. ओके, तर आता जून 2025 मध्ये जी काही नुकसान झालेली आहेत अतिवृष्टी व पूर यामुळे, तर या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शेत पिकाच्या नुकसानीपोटी बाधितांना त्या ठिकाणी मदत देण्यात येणार आहे. तर हा GR आहे बघा, 6 ऑगस्टचा GR आहे. आता अमरावती विभागामध्ये कोणते कोणते जिल्हे त्या ठिकाणी येतात आणि किती शेतकऱ्यांना ती मदत भेटणार आहे बघूयात. बघा, अमरावती विभागामध्ये अमरावती जिल्हा, त्याच्यानंतर अकोला जिल्हा, त्यानंतर यवतमाळ जिल्हा, बुलढाणा जिल्हा आणि वाशिम जिल्हा. तर ह्या 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत भेटणार आहेत. ओके, बाधित शेतकरी किती आहेत? अमरावतीमध्ये 2240, अकोल्यामध्ये 6136, यवतमाळमध्ये 186, त्यानंतर बुलढाण्यामध्ये 90,383, वाशिममध्ये 8,527. त्यानंतर निधी किती आहेत बघा, 275 लाख म्हणजे 2,75,00,000. त्याच्यानंतर अकोल्यासाठी निधी आहे 4,05,00,000. त्याच्यानंतर यवतमाळमध्ये 186 शेतकरी आहेत, त्यासाठी निधी आहेत 25,45,000. त्यानंतर बुलढाण्यामध्ये 74,45,00,000. त्याच्यानंतर वाशिम मध्ये 4,71,00,000 इतका निधी. टोटल निधी किती आहेत? 86,23,00,000. आणि टोटल शेतकरी किती आहेत? 1,07,472 शेतकरी टोटल आहेत. ओके, तर तुम्हाला अमरावती विभागामध्ये कोणत्या जिल्ह्यांना त्या ठिकाणी नुकसान भरपाई ही भेटणार आहे तर ते तुम्हाला समजलेलं असेल. आता आपण दुसरा जिल्हा किंवा दुसरा विभाग त्या ठिकाणी बघूयात. हे 5 जिल्ह्यांना त्या ठिकाणी नुकसान भरपाई त्या ठिकाणी भेटणार आहेत 86.23 कोटी रुपये. ओके, तर इतका निधी त्यासाठी मंजूर झालेला आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2024 म्हणजे मागील वर्षीची जी काही नुकसान भरपाई आहे तर ती भेटणार आहेत कोणत्या विभागामध्ये किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये? या कालावधीत धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि धुळे जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेत पिकाच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत या ठिकाणी हा GR आहे. हा 2 नंबरचा GR आहे. याच्यामध्ये कोणते कोणते जिल्हे दिलेले आहेत आणि किती निधी आहेत आपण बघूयात. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता छत्रपती संभाजीनगर ह्या विभागामध्ये धाराशिव जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर ह्या 2 जिल्ह्यांमध्ये निधी त्या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहेत. ओके, ज्या शेतकऱ्यांचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे अतिवृष्टीमुळे. ओके, यासाठी निधी किती आहेत? 86,46,00,000. धाराशिव मधील शेतकऱ्यांना ऑक्टोबर 2024 चा जो निधी आहे तर तो या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि बघा, त्यानंतर 2,48,059 शेतकऱ्यांना टोटल निधी किती आहेत? 174,97,00,000. आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये सप्टेंबर 2024 चा जो काही कालावधी आहे त्याच्यात एकूण बाधित शेतकरी किती आहेत? 7,584. टोटल निधी किती आहे? 6,65,00,000. त्यानंतर नाशिक विभागामध्ये धुळे जिल्ह्यातील जो काही निधी आहे तर तो निधी बाधित शेतकरी किती आहेत? शेतकऱ्यांची संख्या या ठिकाणी एकच आहे, 0.04 इतका हा. ओके, तर एकूण या ठिकाणी 268,08,00,000 कोणत्या विभागासाठी? या ठिकाणी नाशिक विभागामध्ये धुळे जिल्हा, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर ह्या 3 जिल्ह्यांसाठी. मागे आपण बघितलं 5 आणि 3 हे 8 जिल्ह्यांचा निधी या ठिकाणी दाखवलेला आहे.
ओके, 8 जिल्ह्यांच्या निधीचा हा GR या ठिकाणी आलेला आहे आणि अजून आपण तिसरी पीडीएफ या ठिकाणी बघूयात. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकतात राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागात जून 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत हा GR पण 6 ऑगस्ट 2025 चा आहे. आता हा जो काही निधी आहे तर तो निधी जून 2025 मधील अतिवृष्टीमुळे या ठिकाणी जी काही नुकसान झाली आहे तर त्या नुकसानीसाठी हा जो काही निधी आहे तो वितरित करण्यात आलेला आहे. तो किती कोटी आहेत आणि छत्रपती संभाजीनगर ह्या विभागामध्ये हा निधी त्या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहेत. बघा, एकूण छत्रपती संभाजीनगर विभाग ह्या विभागामध्ये किती जिल्हे आहेत? छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड आणि बीड या 4 जिल्ह्यांमध्ये तो निधी त्या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे. अतिवृष्टीमुळे हा जो काही निधी आहे, शेतकऱ्याचं जे काही नुकसान झाले आहे तर त्या नुकसानाची भरपाई या ठिकाणी भेटणार आहे. बघा, बाधित शेतकरी 171 छत्रपती संभाजीनगरमध्ये, हिंगोलीमध्ये 3247 शेतकरी, नांदेडमध्ये 7498 शेतकरी आणि बीडमध्ये 103 शेतकरी, छत्रपती संभाजीनगरमध्ये 171 शेतकरी आहेत. तर 16 लाख रुपये निधी त्या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर बघा 360 लाख म्हणजे 3,60,00,000 हा हिंगोलीमध्ये वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर बघा 10,76,00,000 हा नांदेडमध्ये वितरित करण्यात येणार आहेत आणि बीडमध्ये 2 लाख रुपये जवळजवळ 2 लाख जवळजवळ निधी त्या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहेत. बीडमध्ये आपले 103 शेतकरी त्या ठिकाणी आहेत. ओके, टोटल निधी 14,54,00,000 त्या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहेत. ओके, तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण माहिती ही समजली असेल. ज्यावेळी निधी वाटपाला सुरुवात होईल तर आपल्याला त्या ठिकाणी समजणार आहेतच. त्यावेळी आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ हा नक्की येईल आणि तुम्हाला जर ह्या सर्व पीडीएफ पाहिजे असतील, माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा आणि टेलिग्रामची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तिथे जाऊन तुम्हाला ह्या सर्व पीडीएफ भेटतील. सर्वांनी टेलिग्रामला जॉईन व्हायचं आहे. त्यावरती तुम्हाला ह्या तिन्हीच्या तिन्ही पीडीएफ भेटणार आहेत. ओके, तर मित्रांनो, आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.